सांगली लोकसभेसाठी उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे। त्यासाठी 2 हॉल तयार करण्यात आलेले असून एकामध्ये टपाली तर दुसऱ्या हॉलमध्ये ईव्हीएम मशीनची मतमोजणी होणार आहे। 6 विधानसभा विभागांसाठी 6 चेंबर्स तयार करण्यात आले असून तेथे प्रत्येकी 14 टेबलवर म्हणजे एकंदरीत 84 टेबलवर ही मतमोजणी केली जाणार आहे। त्यासाठी 700 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली। उद्या 4 जून 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक त्याच्यासाठी 44 सांगली लोकसभा मतदारसंघाचा मतमोजणीच्या संपूर्ण व्यवस्था आरोग्य कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे। तर सर्व ईसीच्या सर्व गाईडलाईन्सची काटेकोरपणे पालन करून आम्ही मतमोजणी करणार आहे। तर त्यासाठी मी सर्वांना विनंती करण्यात येतो की कोणताही मनाई केलेले कृत्य कोणी करू नये, जेणेकरून शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही। त्याचबरोबर मतमोजणीमध्ये आपण जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघ टोटल 6 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 14 टेबल्सची मशीनची मतमोजणी होणार आहे। त्याचबरोबर टपाली मतपत्रिकासाठी 20 टेबल्सच्या आपण व्यवस्था करण्यात आलेली आहे। जवळपास 700 ते 800 मतमोजणीच्या कर्मचारी त्या दिवशी असणार आहे आणि कॅन्डिडेट्सच्या प्रेझेन्समध्ये आणि कॅन्डिडेटच्या प्रतिनिधी यांच्या समक्षात आपण अत्यंत पारदर्शकपणे आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये मतमोजणीसाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। थँक्यू।